हॅलो. हां, हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तुमचे फोन वा. येतायत, मग त्या हम्म. मी उचलते. माझा आला की तुमचा नसतो असं. खूपच ज्ञान मिळालं ताई तुमच्या ह्याच्यातून आणि साताऱ्याच्या ताईचाच अनुभव ऐकत होती मी आज तर कालचा म्हणजे शेतात अर्धा ऐकला आणि आता अर्धा. हां, मोठा झाला, पण मग हम्म. त्या ताईनं म्हटलं, "नाही, त्यांच्याशी नाही ताई बोलूच होऊ दे खूप किती मोठा नाही झाला तरी." ज्ञान खूप होतंय ना. बरोबर, बरोबर. हे हे मोठ्याचं काहीच नाही कारण ज्ञान होणं आम्हाला महत्वाचं आहे ना. हो, बरोबर. किती आणि त्या छान सांगतात त्या, किती छान बोलतात. पेढ्याचं पण उदाहरण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलं. हां, हम्म. सुंदर, सुंदर म्हणजे देवाला ना प्रसाद देतात आणि त्याच्याकडे काय कमी आहे? त्याच्याकडे सगळंच आहे. हो पण ताई मग आणि जे करता ते चांगलं करा. किती आणि सुंदर. तुमची जी ही चर्चा होते ना त्याच्यातून आमच्यासारख्यांना खूप ज्ञान होते. अ, काय, काय? चर्चा चालते ना तुम्ही आणि त्या साताऱ्याच्या ताई एकमेकीला असं म्हणजे हां, हां. जे अनुभव सांगता. हां, 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 हां. हं. ते तुमचा अनुभव ऐकताना आम्हाला खूप ज्ञान होते. हां, हां, हां. हं. म्हणजे पेढ्यासारख्या अशा गोष्टीवर आम्ही कधी लक्षच दिलं नव्हतं. पाकीट बरं. घेतला, मंदिरात नेलं किंवा राजगिऱ्याचा लाडू घेतला, मंदिरात नेलं. हां. बस असंच असायचं. असं चांगलं आणि आम्हाला काय माहित की आपण देवाच्या अगोदर कसं खाऊन पाहायचं. बरोबर, बरोबर आहे. कसं आहे? हे हे विचार आमच्या मनात. देवाला घेतलं ना तर ते पहिले देवालाच ठेवायचं. हां, आपला तो हं. स्वभाव आहे. हां, तर ह्याच्यापुढे आता मी तेच विचार केला की नाही गड्या आता आपल्याला पाहावं लागणार असं. देवाला चांगलंच द्यायचं असं. हां, असं ज्ञान व्हायलं ना. अगदी, अगदी खरं आहे. हं. खूप दिवसांनी आला ताई तुमचा फोन. हो ताई. आज करू, उद्या करू आणि बघा तुम्ही याच्या म्हणजे तुमचं हे ना एक प्लॅटफॉर्म झाला आम्हाला म्हणजे व्यक्त व्हायला सुद्धा. हो, हो. तुम्ही दादाश्रींच्याकडे जायच्या अगोदर एका ताईचा बघा तुम्हाला फोन आलेला होता. त्या हां, ताईचं असं म्हणणं होतं की माझे बाबा गेले आणि माझी आई म्हणजे माझी शिक्षणाची इच्छा होती, मी हुशार पण होती. पण हां. बाबा गेल्यानंतर मी खूप लाडकी होती आत्यांची, काकाची म्हणजे एकच हो, मुलगी घरी. हो. बरोबर. आणि आईनं त्यांच्याकडं म्हणजे परस्वाधीन होती ना आपला पती गेल्यानंतर बाई. बरोबर, बरोबर. हं. तर आईनं त्यांच्या हाताकडे पाहून बघा मला शिकूशन दिलं नाही आणि म्हणजे बरीच परिस्थिती त्यांची खराब आहे असं हो, सांगितलं ना त्यांनी. हो, हो, हो. हं. तर मला तुमच्या या आपल्या माध्यमातून असं सांगायचं आहे की काहीही झालं, हां. आता महिलांना कोणाला कशी वेळ येईल कधी काहीच सांगता येत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि आमच्या ग्रामीण भागात जसं तुम्ही नोकरीवाले आहात ना, तर त्याचे नोकरीवाल्याची म्हणजे रिटायरमेंट असो काही असो ते पत्नीला मिळते. हां, हां, हां. हे नवऱ्याचं आमच्या बायकोला मिळतं असं. हां. हां. आणि आमच्या इथं कसं सर्व शेती एकत्र असते. याची शेती त्याच्या नावानं, जागा हां, पण. हं. शेतीमध्ये असं असतं. हां. सासऱ्याच्या नावानं जरी असली जमीन तरी दुसरे भाऊ देऊ देत नाहीत. हलकी तिला दे, भारी मला हो, दे असं हो. म्हणजे गुंतागुंत असतं सगळी. खूप आणि जाग्यात पण इतके परेशान करतात ताई मी ग्रामीण भागात आहो ना, हो, खूप हो. खंबीर व्हावं लागते स्त्रीला. मग हो. जावा भावात राहायचं, भावकीच्या ह्याच्यात राहायचं. राहिलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे. बरोबर आहे. आणि ताई माझ्या मुलींना मी स्वतःचा अनुभव सांगायली. माझी मोठी मुलगी 7वीला होती तेव्हा तिचे पती गेले. 5वीला असताना त्यांना कॅन्सर झाला. आई 7वीला असताना माझे पती गेले. मी अरे वाह! बिलकुल आज माझी मुलगी इंजिनियर झाली आणि प्रत्येक कार्यामध्ये मला पावला पावलाला अडचणी आल्या. बापरे! पण किती तुम्ही खंबीरपणे शिकवलं ना मुलींना? तेच आणि मी वाईट झाली भावकीला. हरकत नाही. मुलांसाठी हां, तर आई व्हायलाच पाहिजे तशी. आणि मी तेच सांगायले, की तुम्ही लेकराच्या च्या बाबतीत बिलकुल भावकीच्या अशी हस्तक्षेप सहन करू नका. बाकी सहन करा. एखादा एकर जमीन कमी घ्या तुम्ही. किती छान सांगताय ताई तुम्ही. हां, बापरे! पण खरं. शिक्षणाच्या बाबतीत त्याचा हस्तक्षेप सहन करू नका. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आणि बोललात. आणि काहीही केलं शिक्षणाची वेळ जरी गेली त्याच्या मनानं करतो आपण, शिक्षणाची वेळ जाते. बरोबर. लग्नाला सुद्धा त्याच्याच मनानं आपल्याला मुलाला मुलगी किंवा मुलीला मुलगा करायची वेळ येते आणि कधीतरी आपण त्यांच्याशी भांडतोच. बरोबर, बरोबर. त्याच्यापेक्षा लेकरं मोठे झाल्यावर त्यांचं आपल्याला बळ आल्यावर भांडल्यापेक्षा
हो, आजच लेकरासाठी भांडा आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करा. त्यांना पायावर उभं करा त्यांना भगवंताने. स्वतःच्या पायावर उभं करा. खरंय खरंय. खूप अवघड समस्या आहेत आहे खेड्यापाड्यातल्या महिलांची. हो ना. हो, खूप असं म्हणतात महिला हे काही नाही हो, हे लाडकी बहीण वगैरे काही नाही. इथं सर्व कोणी स्वतंत्र कोणीच नाही, सर्व चंदा आहे. मनाचा राजा नाही, म्हणजे नाही. दुसऱ्याच्या बंधनातच जगायचं. खूप बंधनात आणि घराच्या बाहेर गेलं तर पहिलेच आई-बाबांना जास्त तर काय माझ्या बहिणीची सासू मला म्हणत होती, ते मागं कानाच्या वरून अशा चाळ्यावरून पिरगळे घेऊन वेणी घालायची पद्धत असते ना ताई, बट हा वेणी काय. हा हा मी अगदी 8वीला असेल तेव्हापासून तशीच वेणी घालत होती. हा 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 आणि माझे पती गेल्यानंतर माझ्या बहिणीची सासू होती, ती माझ्या इथं होती 10-15 दिवस राहिली. हा 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 ती सरळ म्हणे, की "बाई तू आता नको अशी वेणी घालत जाऊ. आपल्यासारख्यानं आता येड्या पिशासारखंच राहावं लागते. चांगलं राहिलं की लोक आपल्याला नाव ठेवतात." किती बेकार ना. बघा, हां. म्हणजे म्हणजे किती तिनं पण खेड्यामध्ये स्त्रीवर अन्याय करतात. म्हणजे तू तुझे हौस, तुझी इच्छा, तुझं मन हे काय ठेवायचंच नाही. नाही, नाही. बिलकुल भावना मारूनच भावना जगायचं. मारण. हो. हं. मग बिलकुल आपलं अस्तित्व संपलं. नवरा गेला, आपलं सर्व संपलं. किती चुकीचं आहे. पूर्वी तर ती सतीची प्रथा होती, ती तर फारच भयानक होती. हो. आणि त्या बाईनं भोगलेलं होतं ताई तसं. हो ना. माझी तरी छोटी मुलगी 4 वर्षाची होती. तिची तर छोटी मुलगी 9 महिन्याची होती. दूधच पित होती म्हणे. बहिणीची सासू. माझ्या बहिणीची चुलत सासू. अच्छा, तिने असं भोगलंय. हो, असे भोगले बघा 9 औंढ्याजवळ महिन्याचं बाळ त्यांची. फक्त. हां, दुसऱ्या 2 मुली मोठ्या होत्या आणि तिसरी मुलगी 9 महिन्याचीच होती. अरे बापरे. हं. कसं केलं हो त्यांनी मग? तसंच मग घरात जसं सासू सांगेल, जावा सांगतील तसं ऐकायचं. आई गं. आणि कष्ट काय ताई असं गड्याचा बाप होऊन काम करणं म्हणतात ना, बस तसं. हो. शेतातही तेवढंच आणि घरीही तेवढंच. बापरे. हं. ते स्वतःच्या जीवाकडे बघायचंच नाही. नाही, नाही. स्वतःच्या जीवाकडं पण आम्ही बघत नाही ना, त्याच आम्ही बघा आमचे लेकरं शिकले. बरोबर, बरोबर. हं. त्या बाईंनी सांगितलं, मी थोडं 4-6 महिने, वर्षे, 2 वर्षे सहन केलं. हं. सर्वांचं ऐकलं. तोपर्यंत 8वी-9वी झाली होती मुलीची. अच्छा, तुम्ही एकत्र मध्येच राहिल्या का? काही एकत्र वेगळं होतो आम्ही. माझे पती जायच्या बरेच अगोदर मी वेगळं होती. अच्छा, अच्छा. हां. पण ज्यावेळेला पतीला दवाखान्यात वगैरे नेलं ना, हां, हां. पुतण्यानं आणि घरच्या दीर भायांनी यांनी, हां, हां. तेव्हापासून म्हणजे संपर्क त्यांच्यासोबत जास्त झाला. मग त्यांना शेती पाहणं आणि सर्व दखल त्यांनी देणं. अरे माझं अस्तित्व सर्व संपलं. बापरे! आणि सांगून काय फायदा नाही. ते दवाखान्यात सुद्धा खोटेपणा केलाय. काय म्हणता? हो ताई. बापरे! हं. आणि मग पुढे कसं केलं मग ताई तुम्ही शेतीचं उत्पन्न वगैरे कसं तुम्हाला कसं मिळत होतं मग ते उत्पन्न? काही माहेरी धुरा बघितला नव्हता. घरी सासरी आल्यावर पण धुरा बघितला नव्हता. पण हं. मला लक्षात येऊ लागलं, की मी शेतात चालली तर बटेदार मला माल एवढा चांगला दिसायला, उत्पन्न कमी दिसायला. आणि कसं कॅन्सरचं माणूस 2 वर्ष सांभाळणं म्हणजे काही सोपी गोष्ट सोपं नाही. खर्च गोष्ट सर्व नाही. मला द्यावा लागणार होता. बरोबर, बरोबर. आणि एवढं कर्ज झालं होतं माझ्यावर, की मी आता ते फेडायचं कसं? आई गं! आणि शेजारचे लोकं तर तयारच होते, की ही बाई आता विकते कधी आणि मी घेऊ कधी कमी किमतीत. ओह! की हिला गरज पडेल आता ही विकते गरज असं. पडेल. कारण आमच्या घरच्या मुली चांगल्या शिकलेल्या आहेत बघा. हां, हां. की आज नाही उद्या ही पण हिची मुलगी हुशार आहे, ही पण शिकवायला नेतेच काहीतरी करते. हां. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी आणि ही जमीन विकणार. ओह! आणि मग कर्ज तर झालेलं आहे. हे असं सर्व ठेकले. पण त्या परमेश्वरानं एवढी वेळ वाईट येऊ दिली नाही. मी त्या स्वामीच्या सेवेत नंतर आली. हां, 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 हां. हं. पण स्वतः तयार झाली मी शेती करायला मग. मग बटाईदाराला तुम्ही काढून दिलं. हं. बापरे! आणि पटवारी आला. मेन गोष्ट पटवाऱ्यापासून सुरुवात झाली. पटवारी आला म्हणे, "ताई तुम्हाला ज्याला वारस चढवायचं त्याला चढवून घ्या. 5 वर्षे झाली. हां, 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 हां. मी 2015 पासून तुम्हाला निरोपावर निरोप देते. तुम्ही काही रिप्लाय देत नाही." हां, 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 हां. आणि माझ्यापर्यंत काहीच माहित नाही हे. म्हणजे निरोप पाठवत होते, पण देणारा निरोपच देत नव्हता तुम्हाला. हां. आणि या वेळेला दुपारचा आला तो 2-3 वाजता, की माझ्या घरी आमचं फॅमिली मोठी आहे बघा. अच्छा, अच्छा. हां. हां. तर मग सर्व सरपंच पद हे माझ्याच घरात आहे 50 वर्षापासून. अरे बापरे!
तर म्हणजे बापरे. सगळी म्हणजे मग ग्रामपंचायत त्यांच्याच तुझे हातात. काही त्यांच्याच हातात सगळं. हम्म. आणि मी जर बाहेर कोणाला बोलायचा मला काही चान्सच नाही. बरोबर. हो, हो. त्याच्यामुळं मला काही मला समजत होतं की आपल्यासोबत अन्याय होऊ शकते जमिनीच्या हां, बाबतीत. हां. हां, पण मी हां. बोलायचं कसं, काय करायचं? बरं. जाणार तरी कोणाकडे आणि? सर्व यांचेच लोक, माझं कोण असं व्हायचं. बरोबर, बरोबर. आणि ज्या वेळेस तसं सांगितलं, हां. तर मी म्हणलं मला मुली आहेत ना. हां. त्यानं सुरुवातीला सांगितलं कोणाला करायचं वावरच ते करून टाका ताई, तुम्ही जास्त दिवस घालवू नका. हां. 3 महिन्याच्या वर आम्हाला नाही ठेवता येत मैताच्या नावानं जमीन. अच्छा, आणि अच्छा. हं आणि हं. तुम्हाला एवढे निरोपावर निरोप द्यायला 5 वर्षापासून तुम्ही काही रिप्लाय देत नाहीत. हां, 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 हां. तर मी म्हणलं मला मुली आहेत ना, कोणाला म्हणजे मुली आहेत ना, असं झालं. बरोबर, बरोबर. हां. घ्या ना बापा, मुलीच्या नावानं करून घ्या म्हणे, पण तुम्ही लवकर करा, आता थांबणं शक्य नाही, आमच्यावर जिम्मेदारी आहे. अच्छा. हां. मी काय लागतात डॉक्युमेंट वगैरे विचारलं, काही नाही, जन्माचे दाखले, आधार कार्ड वगैरे सांगितलं आणि हां. गेली होती माझ्या भायाकडं, हां, हां, हां. की दादा हे पटवारी आला आणि हे काम आपल्याला करून घ्यायचं, मुलीला वारस चढवा. हां. मग प्रॉब्लेम झाला असेल. तर त्या दादाला तसं म्हणलं, नेहमी त्यांचे फॅमिली समजा शहराच्या ठिकाणी, हां, आता हां. यावेळेस मी नाव नाही सांगितलं ना. नका सांगू. हां. हं. शहरात राहणारी आणि शेती त्यांची इथं, माझी इथं, म्हणजे बाकीची सर्वांची शेती इथंच, फक्त राहत बरं. होते ते त्यांच्या लेकराच्या शिक्षणाच्या कारणानं तिकडं. बरं. शहरात. हां. हो. हां. चहा पाणी हे सर्व घरी रोजच, आता आपल्या घरचे मोठे माणसं म्हणल्यावर आपण करतोच ना. बरोबर. हो. तर मग त्यांच्या इकडे जाऊन मी चहा एक हातात, कागदपत्र एक हातात घेऊन गेली. दादाने चहा घेतला हातात, कागदपत्राला हातच लावून राहिलाय, लांब हात केला उंच. हां. वर्षाचं बघून घेऊ म्हणे पुन्हा. अय्या! मला बापरे! रात्र 2 रात्र झोपच नाही ताई, बाप! की आता हे वर्षाचं काय बघून घेतील. आणि हां. पटवाऱ्यानं तर सांगितलं की 3 महिन्याच्या वर ठेवता येत नाही, तर मी 5 वर्ष कसे काय ठेवायले. बरोबर, बरोबर. आणि मग मी विचार करून करून, माझे नातेवाईक आहेत इथं, हां, हां. त्यांच्या हातानं करून घ्यायचं. तर असं करायला मला 6 महिने लागले वारस मग चढवायला. ही गोष्ट काहीच अवघड नाही बरं. हो ना, पण तरी पण. 6 महिने लागले, कारण सासूरवाशी जीव, मला माझ्या नातेवाईकाकडे जाता सुद्धा येत नव्हतं गावात असूनही. अगो बाई! सर्व काही खूप वेगळं. आणि नंतर मला आता माझं मी करून घेतलं 6 महिन्यानंतर, पण ते पटवारी बदली करून गेला. अरे! नंतर मला आता लोक सांगायले की मी इतकी धीट झाली आता, की मी हां. चप्पल पायात घातली की मी तालुक्याच्या ठिकाणी गेली, माझ्या मी लेकराचे कास्ट सर्टिफिकेट काढले, अरे वाह! राशन कार्डावर माझे मी नाव चढवून घेतले, वाह, माझ्या वाह! सातबाराला मी वारस चढवून घेतले. वाह, वाह! ते सगळं मग तालुक्याच्या ठिकाणी जाऊन केलं का? हो हो, सर्व इथे केलं झालंच नाही बिलकुल. काही. आणि बिलकुल माझ्या जागेचा, माझ्या नवऱ्याच्या नावाचा जे होता हां. ग्रामपंचायत मधून गाव नमुना 8, तो हां, मी हां. मागून घेतला आणि त्याच्यासाठी भांडून माझं मी हक्काचं सर्वच केलं, बाकी कोणाचं काही ठेवलंच नाही. मस्त, मस्त. अशी आणि हिंमत सगळी स्त्रियांनी केली पाहिजे. आणि तेच तुमच्या या माध्यमातून जे आहे ना, आपल्याला आता एवढी संधी आहे. मी तर गावात म्हणजे काही बायका मला म्हणतात सुद्धा, म्हणजे माझ्या माघारी, की बा हां. तू तिच्यासारखे धट व्हा आणि तुझ्या लेकराचं म्हणा, हिश्श्याचं म्हणा, तुमचं तुम्ही मागून घ्या. तुमचं उदाहरण देतात आता. देतात उदाहरण. मग बरोबर आहे. आपल्या मुलांसाठी आपण भक्कम व्हायलाच पाहिजे ताई. आणि आजच्या घडीला ताई 3.5 लाख कर्ज माझ्यावर, फक्त 3%चं 3.5 लाख जे व्याजाचं आहे ते आहे, आणि बिनव्याजी नातेवाईकाचं ते वेगळंच आहे. पण मला भीतीच वाटत नाही, कारण मी उत्पन्न काढायली आणि माझी मुलगी नोकरीला लागली या जून अरे, महिन्यापासून. एवढी मला इंजिनियर मुलगी आहे, काही प्रश्नच नाही. हो, अच्छा. आणि 2 नंबरची बी.टेक करत आहे यवतमाळला. वाह, वाह, वाह! ते पण होऊन जाणार छान, हो, मस्त. आणि छोटी जी तिसरी आहे तिचं आता 10वी चालू आहे. आता मला परीक्षा चालू असेल ना ताई तिची? हं? आता पेपर चालू असतील ना तिचे? हो ताई, आजच दुसरा पेपर सोडवून आली हां, ती. तिला तुळशीचं पान वगैरे द्यायचं तोंडात हां. हो ताई, सांगते मी तसं. हां, हां, हां. पण घेतात बघा लेकरं पण आहे. कशात तुम्ही भक्कम उभ्या राहिल्या आणि सगळ्यात मोठं काम केलं ना ताई, की मुलींना पायावर उभं करताय तुम्ही.
मला सर्वांनी भीती दाखवली. मुलीला शिक्षण देणं सोपं आहे का? असं आहे का? तसं आहे का? मी फक्त माझ्या लेकरावर विश्वास ठेवला, बाकी कोणावर विश्वास ठेवला नाही. अगदी. आणि मग तुमच्या माहेरचे पण तुम्हाला सपोर्ट करतच असतील ना चांगला? माहेरच्यानी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केलाय ताई. पण अरे, इथं सर्व हे राजकारणी लोक माझ्या बाबापर्यंत मी गेलीच नाही. कारण माझ्या बाबाला असं वाटायचं की मी इथलं सुरुवातीला बटाईनं देत होती ना जमीन. हो, 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 हा, हो. तर तू इथे तरी जमीन बटाईनं देतेस तर तू तिकडे बाबाकडे तालुक्याच्या ठिकाणी राहावं. हो का? म्हणजे हा, कबीर बाबाचं व्हायची पण म्हणणं. तयारी होती तुम्हाला? हा, माझ्या बाबाची तयारी तिथं ठेवायची होती. अच्छा, माझ्या भाव बाबांचे होते. हां, हां. हा हा, माझ्या बाबांची होती. हां, हां, हां. हम्म. की माझ्या भावाचे लेकरं तुझी आई तुझ्याजवळ ठेवतो म्हणत होते. हां, हां, हां. भावाचे लेकरं आणि तुझे लेकरं तू एका ठिकाणी राहा. हां, रूम हां. करून देतो. हां, हां. शिकवून घे, लक्ष ठेवतोस तू. हां, हां, हां. पण मला माझं घर सोडायचं नव्हतं कारण माझे राजकारणी लोक आहेत हे मला माहित होतं. बरोबर. काय करतील सांगता येत नाही. काहीच करतील सांगता येत नाही. तिथे गेल्यानंतर आणि काय झालंच असतं ते तसं. बरोबर, बरोबर. हम्म. पण ते किती बघा स्वामींनी तुम्हाला शक्ती दिली हा, ते भगवत जाणून. स्वामींनी खूप शक्ती दिली. स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दाखवला. मागच्या वेळेस सांगितला अनुभव मी हो, तुम्हाला. हो, हो. मुलींना सुद्धा. मुली पण आहेत ना स्वामी सेवेत? हो ताई, मुली करतात. वाह, 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 वाह! हं, हं. मुली किती छान. करतात. 2 नंबरची तर संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तिनं हां. आणि नंबर लागला तिचा बीटेकला. वाह! किती छान, किती छान ताई. हो ताई. किती हेच की बा भावनेपेक्षा कर्तव्याला लक्ष द्या तुम्ही. आपला नवरा गेला. हां, हां. अगदी बरोबर. ताई तुम्ही किती शिकलेल्या आहेत हो? एवढं छान बोलतात सगळं. विचार एवढे छान आहेत. ताई 8वी शिकली हो. मला बाबांनी नाही शिकू दिलं. मी हुशार होती ताई. हो मला ना. शिक्षिका व्हायची खूप मनापासून इच्छा होती. झाल्या असत्या हो ताई तुम्ही हा, इंजिनिअरिंग. त्यावेळेस डी.एड 10वी नंतरच होतं हो, ताई. हो. हो, पण नाही बरोबर. बाबांनी शिकू दिलं. त्यावेळेस खेड्यातून एकटीला जावं लागते हेच बाबांना म्हणजे लज्जास्पद वाटलं समजा. एकटी नाही मोठी जाणे. लज्जास्पद नाही, भीती होती हो त्यावेळेला असं की आणि त्यावेळेला मुलींना शिकवणं म्हणजे कमीपणाचं समजत होते. हा, एकटी अरे मुलगी माझा तुम्हाला सांगते ताई माझ्या वडिलांना लोक नावं ठेवत होते. या हम्म. माणसाला मुलींचा पगार खायचा आहे आणि मग आम्ही लग्नाच्या आधीच नोकरीला लागलो तर नावं ठेवायची मुलींचा पैसा खातो, हो, मुलींचा हो. पैसा खातो. माझे वडील म्हणे मी सगळ्यांच्या लाथा खाईल पण मी हम्म. माझ्या मुलींना पायावर उभं करेल आणि त्याच्यानंतरच त्यांचे लग्न करेल. मी हो. पण तसाच विचार केलाय ताई की मला आणि सांगायचं म्हणजे खूप गोष्टी असतात. श्रीमंत घरी तुम्ही मुलगी कधीच देणार नाही. मी अगदी माझ्या बरोबर. लेवलचीच मग घरात मुलगी देईल. खरंय, खरंय. कारण इथे मला इथे आपल्या मुलीची किंमत आहे. हा, अशाच ठिकाणी मुलीला द्यावं, की आपण तिथे जाऊन आपल्या चपला पण काढू शकू हो ना. मानामध्ये. तसंच मग मला माझ्या इथं म्हणजे नात्यात दिलं, आईच्या मामाच्या घरी दिलं आणि खूप श्रीमंत बघून दिलं आणि इथं आल्यानंतर बस काहीच नाही. मी कोण मी विसरूनच गेली. आई गं! बघा. हं, काय काय सांगण्याच्या बरोबर, पलीकडचं असं. बरोबर. खरंय, खरंय. आणि त्यातल्या त्यात विधवा पण आल्यावर तर आणखी बिलकुल ते कामवालीला तरी किंमत राहील. बरोबर आहे, हं. बरोबर आहे. पण माझं पण लेकराला साधा एक पात्री नाटिका मी लेखन खूप छान करते ताई. काय म्हणता? हो अगं ताई. काय काय बापरे! कमाल आहे. हो इथे म्हणजे लिहून ठेवलंय का सगळं व्यवस्थित? हो ताई, 90च्या वर माझ्या कविता होत्या. माझे पती पुस्तक काढायची पूर्ण तयारी केली होती. अय्या! मग ताई म्हणा तुमच्या अशा म- कविता रोज आपल्याकडे सांगत जा ना. ऐकवत जा. बरं ताई, तेव्हापासूनच्या चालू करता येतील मला. करा, करा. बिनधास्त करा आणि हं, नंतर तुम्ही इथं एकदा प्रकाशित झालं ना, की हं. मग तुमच्या सगळ्या कवितांचं एक पुस्तक तुम्ही काढू शकता ताई. हां, ताई पुस्तक काढायची पूर्ण इच्छा आहे. ती माझी म्हणजे खास इच्छा आहे बरं का. हां, हं. प्रकाशित करू शकता. हो ताई. खूप छान. आणि मी पूर्ण कविता जपून ठेवल्या. माझ्या पतीनं पण पूर्ण विचार केला होता करायचा आणि जे बघा. माझे मोठे धीर जे होते त्यांनी पुन्हा शेवटी नाही. म्हणजे मला नाही, माझ्यासमोर नाही बोलले नाही. पण त्यांना सांगितलं असेल. हां, त्यांना काहीतरी सांगितलं. बस ते पुन्हा आणि हो म्हटलेच नाही. बघा ताई कमाल आहे हो एवढं विचार. महाशिवरात्रीचा दिवस नेमला होता आमचा नाश्त्याला करायचं. हां. हं, ते पुस्तक प्रकाशित करायचं कसं ठरलं ताई, माझ्या मोठ्या भावाची मुलगी माझ्याकडे होती आणि माझी मोठी मुलगी. हां, 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 हां.
आणि कविता लेकरं घेत होते. मी लिहून द्यायची. त्यावेळेस काय मोबाईल वगैरे नव्हते ना. नाही नाही, बरोबर. हो हं. तर मग मी लिहून वगैरे द्यायची तर ते लेकरं हे करायचे ना, सादर करायचे शाळेमध्ये. हो 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 हो, अरे बापरे! शाळेत तर पण तुमच्या विचारांनी लिहून द्यायच्या तुम्ही? म्हणजे लेकरांचं गॅदरिंग वगैरे शिक्षक हा दिनाच्या हा निमित्त. हं. हा हा हा. शिक्षक दिनानिमित्त. बघा हं. ताई, काय हो तुमच्यावर कृपा आहे सरस्वतीची. हो ताई, देवाची आणि कृपा आहे. पण ज्याच्यावर सरस्वतीची कृपा, तिच्या घरी लक्ष्मी पाणी भरते ताई. हो ताई, देवाची खूप कृपा आहे. हं. आणि त्या व्यसनी नाहीत हो माझ्या घरी माणसं. म्हणजे हे जसे लोक आहे, हे असे इस्टेटीसाठीच करतात तसे. व्यसनी कोणीच नाही बघा. मग हे फार मोठी गोष्ट आहे. हं. आणि दत्त महाराजाचं पहिल्यापासून परंपरागत चालू आहे आमच्या इथं. बापरे, काय कमाल आहे. सर्व आहे तसं, पण वडील आहेत का तुमचे? खूप छान माझ्या बाबाची तब्येत आहे ताई. आता पण 100 किलोमीटर मोटरसायकलनं जातात बाबा. बाबा, किती वय आहे त्यांचं? त्यांचं 75च्या जवळ गेले ते. तरी पण हं? हो, मग तरी त्यांना असे वाईट वाटत असेल ना तुम्हाला शिकवलं नाही त्याचं? पुढे शिकू दिलं. माझे लेकरं असं म्हणतात ना, कारण बाबा जे म्हणत होते ना, माझ्या भावाच्या मुली, माझ्या बहिणीचे लेकरं नंतर बाबा सरळ म्हणतात बेबी जवळ ठेवायची. हं, ती हं. लक्ष देते, बेबी जवळ ठेवायची. हां, हां. तर मग आता लेकरं म्हणतात, की बेबीला शिकवतानाच नाही तुम्हाला समजलं. हं. तर बाबा म्हणतात, की ते काळच तसा होता. हं. हं. पण जाऊ द्या, वडील पण छान आहेत तुमचे, असेच हो राहू का? देत भाऊ सगळे. बाकी सर्व छान आहे. हं. आपलं मला हे एक सांगायचं होतं, की बायांनी खंबीर झालं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत तरी खंबीर व्हायलाच अगदी, पाहिजे. अगदी. माझं पण तेच मत आहे, की हो ताई. प्रत्येक मुलीने पायावर उभं राहावं, पण त्या शिक्षणाचा गर्व करू नये आणि त्या शिक्षणाचा सासरच्यांना त्रास होईल असं पण वागू नये. नाही ताई, माझ्या मुली इतक्या नम्र आहेत ना, असं मीच नाही, नाही, त्या म्हणते. मुलींचं नाही म्हणत मी. हं. काही-काही कसं आहे ताई, मुली शिकल्या, नोकरीला लागल्या ना, हो. की सासरी पण जरा थोडीशी मग जास्त घमेंड पण दाखवतात काही-काही. काही हो. राहतात नम्रतेने, पण हं. काही-काही मुली ना, मग त्या सासूला कमी लेखतात किंवा सासरच्यांना कमी लेखतात. असं पण नको व्हायला. नाही, नाही. मला तरी एक विश्वास आहे ताई, की मुली तशा करणार नाही नाहीत. तुमच्या नाही हो ताई, हा मी हो एक ना. आहे मॅसेज आहेत देते ना, आहेत, समाजाला. आहेत. भरपूर आहेत तशा. हां, मी मुंबईत बघते ना ताई अशा काही. हो ना, आहेत हो, ताई. बरोबर. हं. हे किती सुंदर ताई तुमचा अनुभव. खूप छान. आणि हे सांगायचं होतं ताई, मी ना मला नवनाथांच्या पोथी वाचत होती बघा, मी गुरुवार केले. बरं, बरं. हां, हां. बघा 1996-97 मध्ये केले असतील मी. बापरे! हां, 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 हां. मला मूलबाळ काही झालं नव्हतं त्यावेळेस. हां, लग्न होऊन हां. 6-7 वर्ष झाले, मूलबाळ काही नव्हतं. बरं. परिस्थिती घरची खराब आणि वातावरण पण, ज्या बाईला लेकरू नाही त्या बाईला कोणी म्हणजे खूप हो, वाईट फार अवस्था असते. गावाकडे तर फार कमी लेखतात. हं. बरं. तर माझ्या हाताला पायाला गाठी यायच्या त्या. आपला जो पंजा असतो ना, तळवा मागच्या बाजूनं, हां. तर म्हणजे मूठ धरल्यावर थोडं प्लेन होते ना आपले हे हो, हो. मनगटाच्या समोर. बापरे, तिथं बापरे! तिथं कधी उजव्या, कधी डाव्या हाताला, कधी दंडाजवळ म्हणजे कोपराच्या खाली. अगो बाई! हां, हां. आणि हे पंजाजवळ पायाच्या आणि इथं गुडघ्याच्या खाली अशा हां, हां. चांगल्या आंब्याच्या कोळी एवढ्या. आपले जे 3 बोटाची लांबी रुंदी असते ना हाताच्या, हां, 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 हां. एवढ्या? एवढी गाठ असायची ताई. ती जर का गाठ आली तर मला तांब्यावर पाणी घेणं शक्य नव्हतं, पीठ भिजवणं शक्य नव्हतं. अगो बाई! आणि त्रास व्हायला खूप. आणि देवावर श्रद्धा पहिल्यापासून ताई, माझी बरोबर. लहानपणापासून देवावर श्रद्धा. हां, हां, हां. काय करावं काय समजे नाही. दवाखाने हे एवढ्या काही सुविधा नव्हत्या ना त्यावेळेस. बरोबर, बरोबर. माझ्या पतीने दाखवलं थोडं तालुक्याच्या ठिकाणी गावातल्या डॉक्टर नेहमीच येणं जाणं असायचं, तर त्यांचं म्हणणं की मामा मामीला टेन्शन जास्त असल्यामुळेच येत असतील, असं पण होऊ शकते. हां, 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 हां. तर मग काय करायचं, काही विचार, टेन्शन तर होतच म्हणा. हं, हं. आणि 9 गुरुवार मी नवनाथाचे चालू केले होते बघा. बरं, गोर बरं. गोरक्षनाथाचं एक स्तोत्र होतं आणि हं. लाबडं आणि लाबडंच म्हणता ना तुम्ही, लापशी किंवा लाबडं, हां, हलके लापशी, हलके लापशी. हं, हं, पतला करून. हां, आणि हे त्यांचा नियमच तसा आहे त्या 9 गुरुवाराचा. हां. ते केले बघा, 6-7 गुरुवार झाले असतील माझे.
हा आणि मला दुपारची झोपली मी हं, 2-2:30 वाजता सहज. हा. तर मी माझ्या नंदेच्या घरी दिसायली. हो आणि ना. नंदच्या सासूला सांगायली की मावशी हे बघा ना माझ्या ना पायाला अशा गाठी यायल्या, असं हा सांग. दिसत होतं की माझ्या गुडघ्याखाली गाठ आलेली आहे. हा 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 हं. आणि मला ना असा त्रास होते बघा. हा तर हा त्या मावशी पण सवासीन होत्या चांगलं. हा त्या म्हणत होत्या आपट असा खाली पाय. हा. आणि मी पाय आपटत आपटत खाली आणलाच आहे. बरं बरं. असं जागच्या जागी आपल्या हातापायाला मुंग्या आल्यावर कसं आपण जागच्या आपटतो. जागी हो 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 हो. खाली खाली यायली, अंगठ्यातून खाली आली ती बिलकुल. हा हा अंगठ्यातून खाली आली मी ते 2 तुकडे आपण आंब्याची कोय कशी तोडून फेकतो ना कधी हो कधी, हो 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 हो. आणि त्या आतमधला कोळीचा भाग. बस तशी मी फेकली, म्हणजे त्यांच्या घराला कुंपण होतं का, त्या हा कुंपणावर टाकून दिली. हा हा हा. ताई आजपर्यंत तिची गाठ माझ्या पायाला कुठं शरीराला नाही. एवढा अय्या. मोठा चमत्कार. बापरे! म्हणजे नक्की काय केलं तुम्ही म्हणालात? त- ते 9 गुरुवार केले तर बरं नवनाथ. बरं. 9 गुरुवार केले. हा हां. आणि तर गाठ यायली म्हणूनच केली असंही काही नाही. परिस्थिती खराब, लेकरू बाळ होऊ दे देवा, हे सर्व हां, देवा. सगळ्याच आपल्या वेदना होत्या हं. त्याच्यात. हां. आणि मी देवाला चूप ठेवायचीच नाही, चालूच ठेवायची देवाला, वर्त म्हणा काही म्हणा, म्हणजे हां. देवाजवळ कोणाशिवाय कोणी नव्हतंच ना आपल्याला. बरं, बरं. हो. हं. आणि मग बस. तुम्ही ती लापशी केली. हा, लापशी आणि खिचडी करायची असते त्या गुरुवारामध्ये, गायला नैवेद्य दाखवून बरं. तेच खिचडी आणि लापशी खायची. हां, हां, हां. आळणी लापशी, हं, हं, हं. हे आळणी खिचडी आणि ती लापशी. अच्छा, खिचडी पण आणि मीठ नाही, साखर नाही, काही नाही. हा, मग त्या लापशी सोबतच खायची ना, आपण तूप थोडं वापरतोच ना ताई जास्त. बरं, बरं. हां, हां, हां. तुपातच लापशी करावी लागते ना. बरं, बरं. हो, हो. हम्म. अशी ती करायची होती. ती आणि लापशी नवनाथ. म्हणजे ताई ते गव्हाची करतात तीच ना? हो ना, आपण गव्हाचं पीठ भाजतो ना, कणकेचा हां. शिरा करतो तसं, पण खूप तसंच पतला, कढी सारखा. पातळ. हां. मग हम्म. त्याच्यात तिखट, मीठ काहीच नाही. काहीच नाही, फक्त तूप आणि साखर. हां, हां, हां. हम्म. हां. आणि एक खिचडी, नवनाथाचा 40वा अध्याय वाचायचा. हां, नवनाथाचे नाव होते 108 ते. हां. आणि गोरक्ष गीता असं एक स्तोत्र होतं पहा. हां, हां, हां. आणि हे मी फक्त मनानं मनानं, वेळ भरपूर असायचा ना, लेकरू बाळ नव्हतं. बरं, बरं, बरं. जे सुचेल ते करायचं. बस देवाकडेच वेळ द्यायचा. हं, हं, हं. आणि त्या वेळेला मग मी असे 6-7 गुरुवार झाल्यानंतर मला स्वप्न पडलं दुपारचं, हं, की मी माझ्या नंदेच्या घरी झोपली, म्हणजे बसली, आणि हं, नंदाची सासू आहे. हं. बाकी सर्व नातेवाईक चांगले आहेत. नंदाचे लेकरं वगैरे सर्व चांगले आहेत. हां, ते छान आहेत ना? हां, हां. हा, बाकी सर्व मला सपोर्ट करतात. पण हां, समोर कोणीच करत नाही, माघारी करतात की हो तुझं खरं. हां. पण वेळ आली तर समोर कोणी येत नाही. वेळ आली तर समोर कोणीच येत नाही, हिंमतच नाही समोर येण्याची. हां, हां, हां. हम्म. तर मग सा सासू दिसायली माझ्या नंदेची. हं, हं. आणि त्यांना सासूला सांगायले की मावशी हे बघा अशी वरचेवर गाठी यायल्या, काय झालं असेल, हाताला येतात पायाला येतात. हां, आणि हे हां. आता पण अशी मी साडी वर करून दाखवायली की या गुडघ्याच्या खाली आली ही गाठ. आई गं! हां, हां, हा. हां. तर त्या म्हणाल्या खाली आपट पाय येते खाली. आणि बरोबर. मी आपटत आपटत खाली आली असं 4-5 वेळा, आणि ती गाठ अंगठ्यातून खाली आली समजा. तळपायाजवळ. आपल्या अंगठ्यातून समोर आली तळपायाजवळून. हां, हां. म्हणजे अंगठ्यातून बिलकुल माझ्या हातातच घेतली मी ती गाठ. म्हणजे अशी आणि पुढे आली ती गाठ अशी हा, अंगठ्याच्या? स्वप्नात, हो स्वप्नात. स्वप्नात. हां, हां, हां. स्वप्नात आली. हं, आणि हं. मी त्याचे 2 तुकडे केले, आपल्या कवळ्या आंब्याच्या कोयी राहतात ना तसे ते. तसे. हां, हां. तुकडे केले आणि त्यांच्या घराला जे कुंपण होतं त्या कुंपणावर टाकून दिलं. टाकून दिल्या. हां, हां, हां. तर तेव्हापासून आतापर्यंत मला गाठ म्हणजे ती तशी अजिबात नाहीच. ताई काय शक्ती आहे ना हा, दत्तांची, भरपूर नवनाथांची? भरपूर शक्ती आहे ताई. आणि हम्म. त्या शक्तीच्या जोरावर ताई मी मोठेपणा नाही सांगत. हं. त्या शक्तीच्या जोरावर मी एवढा मोठा ऊस पण त्या ऊसात फिरतो. मला बिलकुल भीतीच माहित नाही होत आहे. काय म्हणता? अहो ताई, ज्या वेळेला पती होते त्यावेळेला मी मागच्या अंगणात जायला भियायची. आई गं! आणि हं. आज माझे आमच्या भागात कारखाना आहे ना, आजूबाजूला चोहीकड ऊस आहेत. आमचा कारखाना म्हणजे 7-8 किलोमीटर अंतरावर आहे ऊसाचा. हो का?
आणि आमच्या बाजूला सर्व शेतीत म्हणजे ऊसच राहतात. ऊसच ऊसच आणि रानडुकरं, वाघ आला हे तर नेहमी वाघाचं चालू असते. ताई, मग रात्री बेरात्री नका जात जाऊ अशा नाही शेतात. ताई, रात्री नाही जायची गरज पडत. हा. हो, पण दिवसा पण भीती वाटायच्या घटना असतात. हो, पण पण काय तरी माहित एकट्या नका जात जाऊ ताई. ताई, कारण रोजच्या कसं मी भयंकर घाबरते बाबा. आमच्या इथे पण फिरतात ना गावाकडे, हम्म, मी तर संध्याकाळ झाली की बाहेरच निघत नाही. एवढी घाबरते मी. रोजच्याला कोण बसर येणार असते आपल्याला. नाही नाही, ते तर आहे. रोजदार लावायचा म्हणजे 500 रुपयाच्या कमी तर रोजदार नाहीच. मग हो, आपण कष्ट 500 रुपयाची रोजदारी द्यावच लागते मजुराला. बापरे. नाही, तर पण मग रात्रीच्या तरी नका जात जाऊ. नाही तर रात्रीची जायची गरज पडत नाही. नाही ना. हा हा. नाही नाही, रात्रीची अजिबात गरज पडत नाही. हा पण अशी मी भीती म्हणजे विसरूनच गेली बघा. पण हे हा. स्वामी सेवेत आल्यावर हे देवाच्याच कृपेनं बरं का. हो ना. हम्म. बघा. आणि एकच माहित मला, पहिले कसं आई बाबा हे म्हणजे बाहेर निघू नको असं म्हणजे हो आईचं हो, ते सांगणं होतं. बंधन असायचे पूर्वी. हम्म. मी बरोबर. बिलकुल म्हणलं की लोक काय म्हणतील ते म्हणू देत. हा मला आता चप्पल घालून फिरल्याशिवाय माझ्या मुलीचं कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही, आणि हा कास्ट सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय माझं लेकराचं शिक्षण होणार नाही. हा हा. बिलकुल माझं मी एकटी जायला लागली, आणि तेव्हापासून मी माझे सर्व काही कामं करायला, जिल्हा तालुका स्तरावर सर्व. वा वा, स्वामी शक्ती देत आहेत. खूप स्वामीची छान ताई. शक्ती भरपूर ताई. खूप छान. मी शेअर करते हा ताई. हो ताई, हा, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ ताई. खूप छान वाटलं. श्री हा स्वामी समर्थ. हा.